नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ म्हणजे तिळकुटाची चटणी दाखवणार आहे। हे काळं असं म्हणतात एक जण। आणि हे बघा, हे तिळ घेतलेत मी वाटीभर, आणि हे तिखट घेतलंय, हे मीठ घेतलंय, हे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, आणि हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या। तवा तापत ठेवलेला आहे, आता भाजून घेऊया आपण। हे आपण आता भाजून घेऊया, करपूस असं भाजून घ्या। हे खोबऱ्याचं किस घालूया, भाजून घ्या। पण जरासा भाजून घेतला की छान लागतं। आता हे खोबऱ्याचा किस पण भाजून घेतलेला आहे, ते आता दोन्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण। गॅस या लसणाच्या पाकळ्या पण घातल्या त्यात, आता ते खोबरं घालून घ्या आपण। चवीनुसार मीठ घालायचं तर, आणि तिखट पण घालायचं तर। जास्त तिखट पाहिजे असलं तर जास्त घालायचं, आपल्याला पाहिजे तसं आवडेल। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। रेसिपी आता तयार आहे, अशा पद्धतीने करून बघा, छान होते तिळकुटाची चटणी। टेस्ट पण मस्त लागते, भाकरीबरोबर खायला छान वाटते। खाऊन बघा, आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।